दादा, रमाई जयंतीनिमित्त रमाईची लेख हा अनोखा उपक्रम यंदाच्या वर्षीपासून चालू करण्यात आला आहे। खरं तर रमाई जयंतीला सोलापूरची ओळख वेगळ्या पद्धतीची होती, DJ आणि मिरवणुका ही एक पद्धत होती। मात्र आता एक वैचारिक पद्धतीनं पण रमाई जयंती साजरी केली जात आहे। काय सांगाल, एकूण काय कसा अनुभव? मी सर्वप्रथम माझे सहकारी श्री राजाभाऊ माने यांचं अभिनंदन करतो की संपूर्ण सोलापूरवासियांसाठी त्यांनी एक आदर्शवत उपक्रम आज या ठिकाणी घेतला। माता रमाईंच्या नावाने आज रमाईचे लेख हा पुरस्कार सोहळा त्यांनी सोलापुरात संपन्न केला। आपण नेहमीच म्हणतोय की सर्वच महापुरुषांच्या जयंती ही समाजाला अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमातून झाली पाहिजे। सोलापूरचं शहर हे मिरवणुकींचं शहर म्हणून एकीकडे प्रसिद्ध होत असताना आपल्या महापुरुषांची जयंती त्यांनी सामाजिक उपक्रमातून घेतली। याचा आदर्श सर्वच महापुरुषांच्या अन्वयाने घेतलं पाहिजे। त्या जयंती पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अशा वैचारिक कार्यक्रमांचं आपण आयोजन करणं जास्त उचित आहे असं मला व्यक्तिशः वाटतं। आज आपण पाहतोय की सोलापूर शहरात एकीकडे डॉल्बीचे देखील मिरवणूक निघत असताना त्याही मंडळांनी आज हा बदल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच अशा कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन आगामी काळात डॉल्बीला फाटा देऊन आपले पारंपरिक वाद्य संस्कृतीच्या मिरवणुका काढत अशा वैचारिक कार्यक्रमाची आयोजनाची संख्या वाढेल हा मला विश्वास वाटतो।